पुण्यात विषारी दारूचे 14 बळी। पुणे पोलीस करतात तरी काय? संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त। आक्रोश आहे विषारी दारूमुळे जीव गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबाचा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूनं तब्बल 1-2 नव्हे तर 14 कुटुंब उद्ध्वस्त केली आहे। अवघ्या 2 दिवसात 14 जणांचा बळी गेलाय। आरोपी योगेश वानखेडेनं मुंबईवरून मिथेनॉल आणून त्यापासून विषारी दारू तयार केली होती। ही मिथेनॉल मिश्रित दारू आरोपीनं 4 विक्रेत्यांना पुरवली। विक्रेते फुगेवाडी, दापोडी, हडपसर, चतुशृंगी परिसरातले होते। त्यामुळे ही विषारी दारू पिऊन फुगेवाडीत 9 जणांचा तर हडपसरमध्ये 5 जणांचा जीव गेलाय। दरम्यान या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले असून अवैध दारूच्या अड्ड्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल ते विचारतायत। मी सध्या या घटनेतील एका पीडिताच्या घरामध्ये आहे। आपण पाहू शकतो की या घरातील अक्षय अवसरमल हा जो तरुण होता याच्या विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे। या ठिकाणी जे त्यांचे नातेवाईक आहेत ते अक्षरशः टाहो फोडत आहेत। ये दारूचे अड्डे तर बंद व्हायलाच पाहिजे आणि या दारूमुळे सगळी बरबादी झालेली अक्षरशः पोराचे आणि याला पोलीस बी जबाबदार आहेत। मी सांगते पोलिसांनी आज याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे। आज एवढे लोक मेले यावर गुन्हे तर दाखल व्हायला पाहिजे आणि दारू तर बंदी झालेला पाहिजे। दुसरीकडे पुण्यातील हडपसर परिसरात पांढरेमाळा इथं असलेला दारूचा अड्डा स्थानिक नागरिकांनी उद्ध्वस्त केलाय। पुण्यातील हडपसर परिसरात पांढरेमाळा येथे असलेला दारूचा अड्डा जो आहे तो आता या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी हे पत्र्याचं शेड होतं। या ठिकाणी कार्यकर्ते काही वेळापूर्वी आले आणि त्यांनी राग अनावर झाल्याने अनधिकृतरित्या जी दारू विकली जाते त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं हे शेड या ठिकाणी ही दारू विकली जात होते आणि ते दारूचं शेड जे आहे ते आता उचकटलेलं आहे। आता प्रश्न हा आहे की पुण्यासारख्या शहरात अवैधपणे हातभट्ट्या सुरू असतील तर पोलीस नेमकं करतायत तरी काय? अवैध दारू संदर्भात 1000हून अधिक तक्रारी दाखल झाल्याची कबुली देत एक प्रकारे पोलीस आयुक्तांनी प्रशासनाची अकार्यक्षमताच दाखवून दिली आहे। 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे। आता याचे कुठे डिस्टिलेशन आणि काय सोर्सेस आहे याचे 100% आजपासून परत एक ऑपरेशन वॉशआउट सुरू करण्यात येत आहे। दुसरीकडे या प्रकरणात कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेत। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। झपाट्यानं वाढणाऱ्या पुण्याची ओळख आता गँग वॉरचं आणि कोयता गँगचं शहर म्हणून होतीये। पुण्यात मिथेनॉल सहज उपलब्ध होतं, त्याचे शहरात 4 वेगवेगळ्या भागात वितरण होतं। त्याच्यापासून दारू बनते तरी पोलिसांना याची साधी खबरही कशी लागत नाही। स्थानिक पोलीस प्रशासन इतकी मोठी घटना घडेपर्यंत नेमकं काय करत होतं? अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या छुप्या अड्ड्यांची पोलिसांना माहिती कशी नाही? विषारी दारू विकून नागरिकांचे बळी जाण्याच्या या घटनेला आरोपींसह पोलिसांचा हलगर्जीपणाही तेवढाच कारणीभूत नाही का? सचिन जाधवसह गोपाळ मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पुणे।